मित्रांनो पनवेलच्या सिग्नलला आहे डॉमिनोजच्या इथे आणि खतरनाकच पाऊस पडतोय। इथे ताई मस्त बुलेट चालवत आहेत। बघतोस काय रागानं ते ऑमलेट पाव आणि वडापाव घेतले ओमकार वाघानं। कसा होता वडापाव? मला बरं ना, तू माझा भाऊ आहे ना, मला पण असे पाईप बघितले की डायरेक्ट फायनल डेस्टिनेशनची मूवी आठवते। बोरघाटामध्ये आहे आणि हे आहे शिंगरोबा मंदिर। पाहणी करायची आणि परत जायचे। त्यांना काय मार्ग मिळत नव्हता की इथून रेल्वे रूट कसा काढायचा। शिंगरोबा हे धनगर असल्यामुळे त्यांना इकडचं सगळं माहित होतं। मुंबई ते ठाणे असा रेल्वे रूट तयार झाला। विठ्ठलवाडीची बस आहे। ओव्हरटॅक बस वाल्यांना कोण सांगणार की ओव्हरटॅक नाही करायचा। मित्रांनो ऑइल पडलंय, सांभाळून पूर्ण ऑइल सांडलं इथे आणि जरा हळूच चालवावी लागेल मला गाडी, कारण इथे मला ब्लॅक दिसते आणि बापरे या हात दाखव घाबरवतोय। मित्रांनो या रोडला तुम्ही गाडी चालवाल तर सांभाळून, जिथे गाव आहेत ना तशी माणसं आतमध्ये घुसतात। ते बघा कुत्रा त्या जंक्शन आहे, सरळ गेला तो पण पुण्यात आणि हा पण रोड पुण्याला जातो पण फिरून जातो। आय थिंक पालखी आहे त्यामुळे सगळी वाहतूक या रोडने वळवली गेली आहे। तिकडे पूर्ण नाकाबंदी गेली। अरे सिग्नल तरी दे, काय करताय भाई? साउथ का हीरो लग रहा है। चल गुर्रम, आजचा दिवस शून्य अपघाताचा। तर शुभ प्रभात आणि गुड मॉर्निंग डबल सीटर्स। नुकताच गावावरून आलो आणि स्टार्ट करतोय नवीन राईड। सकाळचे वाजले 4:56। फ्रँकली सांगायला गेलं तर 4:56 मी असायला पाहिजे होतो ते पनवेलला, पण आता आहे काशी मीरा। तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आपली राईड स्टार्ट करतोय ते थेट पुण्याला। आणि आज माझ्यासोबत डबल सीटर आहे माझा कॉलेजचा मित्र ओमकारला घेऊन जातोय मी आज पुण्याला। ते कशासाठी ते सांगतो अगोदर। तो ठाण्याला मला भेटणार आहे। शपथ यो ट्रक बघा केवढा मोठा घोडबंदर घाटामध्ये आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आहे। मला थोडं कळायला पाहिजे होतं की रात्री ट्रॅफिक असेल, तरी आपण साईडने कसं बस माती आपण कसं क्रिकेट खेळतो ना, तर क्रिकेटमध्ये आपण गॅप मध्ये चौके मारतो, जसे गॅप मधून आपण बाईक काढतो। हो बॉल जसा काढतो तसा आपल्याला गुर्रम काढायचे। हे भावा मधून कोणी नको असं वाटतं कोणता तरी गेम खेळतो आणि हे आता माझ्या ह्याच्यावर थुकला असता तो। ओ माय गॉड मिरर वाचली बाबा। थांब बाबू, लय जामच ट्रॅफिक आहे रे। तर मित्रांनो ठाण्याला पोहोचलोय आणि आता आपण पिकअप करणार आहोत आपल्या डबल सीटरला आणि थोडी आपण ऍडजस्टमेंट पण करणार आहोत। माझं डोकं काय माहित दुखायला लागलंय, जाम दुखायला लागलं रे। चष्मा पण नाही घातला तरी दुखायला लागलंय, काय माहित का। चला तर मित्रांनो जस्ट चाय प्यालो, आता आहोत आशर IT पार्क। ओमकार होता कामात, हा त्या दादाकडे आपण चाय पियालो। तर मित्रांनो केलं आता ओमकारला पिकअप ठाण्यामध्ये आणि आता निघतोय आम्ही। तर आहोत आता ठाण्याला आशर IT पार्क। ओमकारला पिकअप केलंय, हा डबल सीटर आहे माझ्यासोबत ओमकार आणि उजाडला पण 6:11 वाजलेत। जरा बरं वाटतंय, पाऊस पण नाहीये, सगळं एकदम टकाटक। जस्ट चाय पियालो आणि निघालो आता पुण्याला जातोय आपण मित्राच्या बहिणीच्या लग्नाला। तर अगोदर आपण हायवेला येऊया। आता 2 रोड आहेत आपल्याकडे, एक जाऊ शकतो आपण कळव्यावरून, पण आपण जातोय आता वाया मुलुंड म्हणजे राईट मारून, कारण पूर्ण आता लेफ्टला गेलो आपण कळव्याला तर पुन्हा उलट होईल, म्हणून राईट घेऊन जातोय। जसं की मी म्हंटल की मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, त्याने ऍक्च्युली आम्हाला अगोदर पण साखरपुड्याला बोलवलेलं, पण आम्ही काय गेलो नव्हतो। तर म्हटलं की चला आता मान ठेवूया, त्याचं जरा जाऊन येऊया, त्यात आपलं फिरणं पण होईल। पुण्याला खूप कमी वेळा गेलो, एकदाच गेलो मी पुण्याला आणि त्यानंतर आज जायचा प्रत्यय आलाय। बरं आहे की उजाडलाय, आता गाडी पण आपली टकाटक पळते। जेव्हा गावावरून आलोय रायडर
वाजलेत आता 7 वाजत आले. लागलो आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. खूप मस्त वाटतंय कारण गरम नाही होत आहे. थोडी गर्दीपासून राहत मिळाले, पण या पावसाचं किचकिच चिकचिक होते त्याचं काय. आता रोडवर चालवायचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय माहितीये, टायरचे असे ते छोटे छोटे चिखलवाले स्प्रिंकलर्स उडतात ना, ते डायरेक्ट आपल्या हेल्मेटच्या काचेवर येतात आणि गोप्रोच्या लेन्सवर. त्यामुळे ते सारखं साफ करून तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवावा लागतो. आणि मला सुद्धा चांगला व्ह्यू बघण्यासाठी हेल्मेटची काच साफ करावी लागते. तर हळूहळू आपला प्रवास चालू आहे. काही काही नाही, आपल्याला 10चं लग्न आहे आणि रिसेप्शन संध्याकाळी आहे. आणि हा काय भावा मध्येच उभा आहे. झाडबीड लावा जरा, थोडंसं लक्ष नसेल तर मागून पप्पी द्यायचा. पुचू सॉरी पुचू का अशी. तर मित्रांनो पोहोचेन ना आता कलंबोळी सर्कल. आणि पनवेलला पोचता पोचता आपलं स्वागत केलंय पावसाने. खूप छान रमत गमत चाललोय, मजा मस्ती करत चाललोय. मी आणि ओंकार असे लेम जोक मारत चाललोय. हीच मजा असते जेव्हा एखादा कट्टर मित्र आपल्या सोबत असतो, ते पण राईडला. ओ माय गॉड, हळू 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 टप 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 पाणी भरतंय. टप 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 आता वाढलं जरा, जास्तच वाढलं. समोर जातो पुण्याला एक्सप्रेस. आणि आपण आता लेफ्ट मारून जातोय कलंबोळी सर्कलला, म्हणजे पनवेलसाठी. ओंकार म्हणत होता की त्याला भूक लागले, तर म्हटलं की आता थोड्याच वेळात येईल शेडूंगचा टोल प्लाझा. तर तिकडे जाऊन आपण मस्त की वडापाव नाही तर काहीतरी खाऊ बघू आता. कारण नाश्ता नाही केलाय. मगाशी ठाण्याला ओंकारला पिकअप केलं तेव्हा 2 चाय प्यालो. आणि वा पावसाचं पाणी चड्डीत घुसायला लागलंय. हाफ पॅन्ट घातली, त्यामुळे ते फोर्सने असं आतमध्ये घुसत जातो. आता जातोय आपण पनवेलला, मारतोय राय, हा जातो उरण. आणि इथून पनवेल आपण जाणार आहोत. पनवेलने बरीचशी स्कूल पिकनिक निघाले, बरेचसे रायडर आहेत. हे बघा, पनवेल म्हटलं की रायडरचा स्पॉट आला. आणि कलंबोळीला म्हटलं की असतात रायडर. आणि परत एकदा काच खाली करूया. आता कुठेतरी वाटतंय पावसातून राईड करतोय मी. ते सगळं पॅक केलंय म्हणून काय वाटत नाही, तर लफडी झाली असती. काय बाबा हळू जरा. स्विगीचं जे कव्हर लावले ना, ते थोडं मला डाऊटफुल वाटतंय. आणि जात असेल आतमध्ये. तसं मी सगळं पॅकिंग केलंय आज, तरी सुद्धा हा वॉटरफॉल एसटीचा जरा थोडी वरती घेतो का. हा हवा पास व्हायला पाहिजे. हवा नाही भेटली ना की वायझरवर शपथ पाणी येतं. पनवेलला तर फुल पाऊस चालू आहे. ओंकार मला बोलत होता की पाऊस नाही भेटणार. आणि हा घे. ए ओंकार, चेहऱ्यावर लागतायत का थेंब थेंब? जास्त नाही ना? माझ्या मागे लप लप. मित्रांनो पनवेलच्या सिग्नलला आहे डॉमिनोसच्या इथे. आणि खतरनाकच पाऊस पडतोय. असं वाटतं आपल्याला अजून पाऊस भेटेल मस्तपैकी. इथे ताई मस्त बुलेट चालवत आहेत. सगळे चाललेत फिरायला. मानलं पाहिजे ताईला. गोपुर तर मी पूर्णपणे पॅक केलाय, तरी पण भीती वाटते. चला सिग्नल सुटत आलाय. एक नंबर क्लायमेट झालंय. मला वाटतं आपल्याला लोणावळा पुणे एक नंबर पाऊस भेटणार आहे असं वाटतंय. आणि मानलं पाहिजे त्या ताईला. बुलेट घेऊन जात होती, गाडी नंबर 2626 आपली बर्थडे. आणि मागे दाढीवाला पोरगा बसलेला. असं कोणतरी पाहिजे, तिला आली पाहिजे बुलेट चालवायला. म्हणजे मी मस्तपैकी आपल्या बाईकवर बसेल आणि ती गाडी चालवेल. कधी होईल असं माझं स्वप्न पूर्ण. हो इथे अजून पण पाणी भरतच आहे. म्हणजे पोहोचलोय आपण पळसे फाट्याला. आणि इकडचा पाण्याचा प्रश्न काय सुटत नाही. पण बिचारा बाईकवाला आला तर जाईल आतमध्ये. आणि इथे रायडर्स दिसतात आपल्याला थेट लोणावळ्याकडे जातात. आज लोणावळ्याला एवढी ट्रॅफिक असेल ना बापरे. फक्त आम्हाला तो इकडचा एक जंक्शन आहे. पुणे आहे 108 किलोमीटर जायचं आपल्याला. पण आपल्याला काही नाही, आपल्याला आरामात जायचंय. पळसे फाट्याला आहोत. इथून राईड घेतला की आपला प्रिय मुंबई गोवा हायवे आपल्याला दिसेल. पोचू आता शेडूंग टोल प्लाझा. खूप भारी वाटतं. एक नंबर मौसम झालाय, वातावरण झालंय. तर मित्रांनो पोचलोय शेडूंग टोल प्लाझा. आता थोडा नाश्ता केला जाईल, पेट पूजा केला जाईल. आणि बरेचसे रायडर तुम्हाला दिसत आहे. शपथ गेलो असतो आता डायरेक्ट झाडीत. ए हो जरा पोहतो का इथे पोहतो का. हे बघ इथे बघ किती पाणी. तर मित्रांनो आता पोचलोय आम्ही शेडूंग टोल प्लाझा. थोडं पेट पूजा करण्यासाठी थांबलेलो मी आणि ओंकार. इथे ओंकार आहे. हॅलो ओंकार, कसा आहे? बघतोस काय रागानं. ते ऑमलेट पण आणि वडापाव घेतले ओंकार वागानं. नाश्त्याला थांबलोय. आज मी रूम 5 मधला स्वप्नील कमरे झालो. जरा मस्त गॉगल बिगल लाव. छान दिसतोय मी ओंकार. खरं सांग ओंकारची फोटोग्राफी चालू आहे. अरे वेड्या खा आता मास्क काय खातील. तर मागवले आम्ही मस्तपैकी ऑमलेट पाव आणि वडापाव 2 पेट पूजा करू. आत्ताशी आपण पनवेलच क्रॉस केलं. अजून जाता जाता आपल्याला 10-10:30 कन्फर्म असतील तर नॉनस्टॉप गेलो.
मस्त होता पण लय किरकिर करत गेला. इथे मस्त आपली गुर्रम लावली आहे. कसा होता वडा ना? मला बरं ना. तू माझा भाऊ आहे ना. मला ही कोणती बस चालू झाली? 058 खोपोली पनवेल असं सगळं पिवळं काय दिसतंय? कावीळ झालंय का मला? तर मस्त वाटतं, मजा आली राईड करायला. थोडा लेट झालोय, थोडं नाही बराच लेट झाला मला. आता बघूया कधी पोहोचतोय, कधी काय होईल. तर पटपट नाश्ता करून घेतो. सकाळी अंघोळ पण नाही गेली, तर जाऊन फ्रेश वगैरे व्हायचे. ते नंतर बघू. बघा पावसाला पण सुरुवात झाली आणि इथे मुंबईची लाल परी खूप भारी वाटते. मित्रांनो या पावसामध्ये गरम गरम वडापाव खाण्याची मजाच काही एवढं. मजा येते ना? नाही येते? येतो नाही येते? एक नंबर वडापाव आणि ऑमलेट पाव. मित्रांनो हा कसा आमचा ना अचानक ठरलेला प्लॅन आहे ना. बघा ऑन द स्पॉट 2 दिवस अगोदर ठरला. तर या अगोदर ओमकार आणि मी गेली 2-3 वर्ष प्लॅन ठरवतो, तो काही होत नाही ना. आता ऑन द स्पॉटच प्लॅन सक्सेस होतो असं म्हणतात आणि झालं आहे. खूप मस्त वाटतं. आरामात आलो, काय घाई नाही. पाऊस असल्यामुळे जरा सांभाळून चालावं लागतं. मध्येच खड्डे आहे, परत ते चिखल वगैरे झाले तर गाडीचा टायर स्लिप होण्याची पण शक्यता आहे, म्हणून हळूहळू जातो. तर मित्रांनो जस्ट नाश्ता करून निघालोय. बराच वेळ गेला, किमान पाऊण तास तरी आम्ही होतो. आता पोहोचलोय बारवाई या गावामध्ये आणि लागलोय आपला फेवरेट रूट मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस वे. आणि एक म्हणतात ना बायकर्सची पंढरी आहे हा रोड. एकदम म्हणजे सुसाट जातात बायकर्स, एकदम भारी. बऱ्यापैकी रायडर मला आज बघायला मिळाले. खूप छान वाटतंय. पाऊस पडतोय अधून मधून आणि गुर्रम पण मस्त चालले. जो इश्यू मी सॉल्व्ह केले त्याच्यानंतर अजिबात थांबली नाही कधी, तर ते एक्सिस सोडायचा प्रॉब्लेम चालूच होता. तर चाललाय मस्तपैकी प्रवास. आता कुठेतरी पाऊस थांबलाय, नाही तर जिथे थांबलेलो ना शेडूंग टोल प्लाझाला तिथे बराच पाऊस कंटिन्यू नाही. म्हणजे जसजसे ढग येतात पावसाचे तसा पाऊस पडतो. आता अजून नाही म्हणता 100 किलोमीटर तरी जायचं. त्या आणखी एक रायडर एव्हरीवेअर रायडर. आणि इथे स्पीड ब्रेकर आहे आय नो, त्यामुळे हळू जरा. आणि वा इथे आहे कपल रायडर. भोकरपाडाच्या इथे एक स्पीड ब्रेकर तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे जर येत असाल तुम्ही तर जरा सांभाळून. आणि आताच मित्राला फोन केलेला, तो म्हणाला या आरामात. 8:30 तर इथेच झाले. 10चं लग्न. आता कधी बसतंय काय कसं होईल बघू आता. मित्रांनो कर्जतचा चौक नाका पार केलाय आणि जरा पुढे आलोय, म्हणजे आता खोपोलीला पोहोचू. आणि ऊन पडलंय, जरा मस्त वाटतंय. समोरच्या डोंगरामध्ये मस्त धुकं आले. दृश्य एकदम सही आहे. वा पनवेल पर्यंत पाऊस होता आणि आता पूर्ण रोड सुके आहेत. सुके असले तरी आरामातच आपल्याला पळवायचे. लोणावळा, माळशेज, इगतपुरी आणि अलिबाग म्हटलं की सगळे रायडर लोक विकेंड आलं की पळ काढतात त्या साईडला. आणि वा डोंगराच्या इथे काय धुकं आलंय, छान वाटतंय. मगाशी ना बाईक चालवत आणि ठप करून खड करून असा आवाज, घाबरलो. तर असं वाटलं की दगड वगैरे उडाला खालून, ते ठप करून आवाज आला. मला वाटलं चैन बिन तुटले की काय, खतरनाक घाबरलेलो. धमाल येते गाडी चालवायला. तुम्हाला थोडा व्ह्यूचा इथे त्रास होत असेल, पण मला पण मजबुरी आहे. माझे इक्विपमेंट्स मला वाचवावे लागतील, त्यासाठी प्लास्टिकने कव्हर केलेत मी. खालापूर आहे 5 किलोमीटर आणि लोणावळा आहे 25 किलोमीटर. आतापर्यंत गाडी पळली आहे 105 किलोमीटर, पण त्याच्यामधून पण 6-8 किलोमीटर कॅन्सल करा, कारण मी चुकून मुलुंडच्या इथून लेफ्ट मारून बेलापूर मार्गे येणार होतो. चुकून पुढे गेलो, मग पुढे जाऊन घाटकोपरच्या इथून युटर्न मारून मग आलो. त्यामुळे 6 किलोमीटर तरी वाढले असते. आतापर्यंत तरी रोड खूप एक नंबर छान मिळालाय. फक्त एकच भीती असते या रोडवर की कुठेतरी खोपोली आहे 11 किलोमीटर, खड्डा ना आला पाहिजे अचानक. तिथे काही ठिकाणी स्पीड ब्रेकर पण टाकलेले असतात, त्यामुळे ते पण काही कळत नाही कुठे आहे कुठे नाही. सरळ रोड आहेत आणि आय थिंक आपल्याला घाटामध्ये धुकल भेटतील. आपली गुर्रम 70-75 अशी नॉनस्टॉप पळते. खूप छान वाटतंय. बस असाच प्रवास अजून पुढे सुखाचा झाला पाहिजे. ते काही जण पिकनिकला निघालेत. फुल धमाल. विकेंड आले की धमाल असते. नादोडे कलोटे बघा ब्रेक लगाओ. हे पोरा साईड हो की कळतं की नाही तुला काय. त्या ट्रक मध्ये कसे पोकळ पाईप्स भरलेत बघा. पण असे पाईप बघितले की डायरेक्ट फायनल डेस्टिनेशनची मूवी आठवते.
डेंजर एकदम. चला आपण याला ओव्हरटेक करू. मागे नको थांबायला, घरंगळत येतील आपल्या जवळ ते पाईप्स. आता असं वाटतं इथे पडेल पाऊस. खंडाळा 17, पुणे 84, खोपोली 7. तर मित्रांनो पोहोचलोय खालापूर. इथून राईटला टर्न मारून आपण पाली खोपोली मार्गाने जाऊ शकतो मुंबई गोवाला. आणि बरा पडेल हा मार्ग जर तुम्ही गोव्याला जात असेल ना मुंबई गोवा. तर खोपोली खालापूर वरून राईट मारायचं, पालीला जायचं, पालीच्या गणपतीच्या इथून सरसगड वगैरे ती गावं करत डायरेक्ट माणगावला बाहेर निजामपूर करत. बेस्ट रूट आहे तो. आणि समोर बघा डोंगर गायब झाला. खतरनाक पाऊस भेटणार आहे आपल्याला. घोडवली फाटा हा आता लावून घ्यायला. तर मित्रांनो पोहोचलोय खोपोलीला. खोपोली म्हणजे आपला सोहम भाऊ. सोहमला तुम्ही पाहिलंच असेल एखाद ब्लॉग मध्ये जेव्हा मी मुंबईला येत होतो. आता हे खोपोली मध्ये आता चालू होईल आपला खंडाळा बोरघाट. नाही म्हणता तरी बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी पण बोलू शकता की इकडे आलोय. लास्ट टाइम मी मला वाटतं तिच्या सोबत आलेलो, त्यानंतर कधी येणं जाणं झालंच नाही. तर त्यानंतर आता आलो. आणि ओमकार सोबत तर बरेच वर्ष आलोच नाही. ओमकार सोबत मी एकदा फक्त लोहागडला गेलेलो, तेव्हा मी आपला बँड्रावाला ऋषी, नित्या आणि ओमकार आणि मी. ऋषीची KTM 390 होती. असे आम्ही गेलेलो. आणि खोपोली शहर आता थोड्याच आत लागेल बोरघाट. तर मित्रांनो चालू होतोय बोरघाट, खंडाळा, लोणावळा, पुणे. पाऊस अजून प्रॉपर चालू नाही झालाय, नाहीतर समोरचा डोंगर दिसतोय ना तुम्हाला पलीकडे, फुल धबधबे 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 धबधबे. तर चालू झाला आपला बोरघाट खंडाळाचा. वा फायनली एकच नंबर. मस्त वाटतंय. स्वर्गात आलोय, स्वर्गात. आणि हे बघा म्हटलं ना धबधबे, हे बघा वॉटरफॉल्स. ओमकार यू सी वॉटरफॉल. तर वॉटरफॉलच्या नादात माझा वॉटरफॉल व्हायचा. वॉटरफॉल सुख आहे, सुख आहे. इथे एवढं सुख आहे, जेव्हा कोकणात जाऊ ते केवढं सुख असेल बापरे. आणि इथे लाल परी चढताना एक नंबर. बघा आपली लाल परी दिसते भारी. आणि समोर एक अजून एक परी. आणि ओव्हरटेकिंगचा थरार होता ना, ओव्हर छोडल. तर आपल्याला पण गुर्रम आरामात घेऊन चढवावी लागेल. ओ माय गॉड, इथे टर्न घेतो, इथे ओव्हरटेक करतो, इथे टर्न घेतो. बाबा तुला किती घाई आहे. सलेरियो हाय दादा. सुख आहे लोणावळ्याला येणं म्हणजे सुख आहे. डू नॉट ओव्हरटेक बी वेअर व्हेकल्स टर्न हिअर. हे तुम्ही या ST वाल्याला सांगा काय ओव्हरटेक करत होता. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी. आता हा बघा टर्न कसा आहे. विठ्ठलवाडीची बस आहे. ओव्हरटेक ओव्हरटेक बस वाल्यांना कोण सांगणार की ओव्हरटेक नाही करायचा. हा वॅगनार वाला तर भाई काय खेळतोय काय माहिती, ऐकत नाही वॅगनार वाला. तर मित्रांनो बोरघाटामध्ये आहे आणि हे आहे शिंगरोबा मंदिर. हॉर्न वाजवला आहे गुर्रमने आणि मी सुद्धा शिंगरोबा देवाला नमन केलंय. तर याची पण एक छान स्टोरी आहे मित्रांनो. 1800 मध्ये ना इथे इंग्रज होते आणि इंग्रजांना ठाणे ते मुंबई रेल्वे रूळ मार्ग काढायचा होता. तर ते इकडे यायचे, जरा पाहणी करायची आणि परत जायचे. त्यांना काय मार्ग मिळत नव्हता की इथून रेल्वे रूट कसा काढायचा. तर हेच सगळं शिंगरोबा जे धनगर होते ते बघायचे लपून वगैरे की काय चालू हा सगळा खेळ आहे. आणि शिंगरोबा हे धनगर असल्यामुळे त्यांना इकडचा कडानकडा कुठे कशी माती आहे, एकदम भुसभुशीत आहे की कडक आहे, हे सगळं माहित होतं. तर असंच एकदा पाहता पाहता एकदा न राहून त्यांनी इंग्रजांना विचारलं की नक्की इथे काय चालू आहे. तर ते म्हणाले की आम्ही मार्ग शोधतोय. तर ते म्हणाले शिंगरोबा की मी दाखवतो तुम्हाला मार्ग. तर त्यांनी मार्ग वगैरे दाखवला आणि मुंबई ते ठाणे असा रेल्वे रूट तयार झाला. भुयारे वगैरे बांधली गेली. त्यानंतर इंग्रज खुश झाले आणि इंग्रज म्हणाले सांगा तुम्हाला यासाठी काय इनाम हवं. तर हा एक रूट आहे, तुम्हाला अडवतील वगैरे, पण ऍक्च्युली बायकर साठी खुला केलाय. आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. दाखवतो कुठे, बघूया पहिला कोण पकडते की नाही. तर हे बघा दुचाकी सरांना खंडाळा बाह्य मार्गापर्यंत द्रुतगती मार्गावरून जाण्यास परवानगी आहे. 6 किलोमीटर आपण जाऊ शकतो इथून. आणि लागलोय आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. आणि खड्डे खड्डे. तर हो आपली स्टोरी होती. तर ते म्हणाले इंग्रज की तुम्हाला काय हवं. तर ते म्हणाले फक्त एवढंच करा इंग्रज साहेब, हा भारत फक्त स्वतंत्र करा. तर इंग्रज भडकले आणि त्यांना गोळी मारून ठार केलं. तर असा काही आघात केला त्यांच्यावर इंग्रजांनी. त्यानंतर म्हणतात की 1929 मध्ये जेव्हा सगळं काही सुरळीत चालू होतं तेव्हा इथे खंडाळा बोरघाटामध्ये त्यांचं मंदिर उभारण्यात आलं. तर हेच ते धनगरांचं शिंगरोबा देवस्थान आणि इथे माकड. तर आता आहोत आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि पोहोचू आता लोणावळ्याला. जरा आपल्याला बघून जावं लागेल. काय कट मारून गेला रे, कट मारून गेला. तर या 2 लेन आहेत त्या कार साठी आहेत आणि ती आहे ट्रक साठी लेन. पण इथे आपण आहोत भारतीय आणि भारतीय ऐकतात का आम्ही चाललोय कसेही, आम्ही कसेही चालणार. आम्ही नाही लेनची शिस्त पाळणार. हे भारतीयांच्या रक्तात भिडलं आहे. सगळ्यांना घाई आहे.
तर मित्रांनो अचानक टर्न घ्यायला गेलो आणि अचानक भयानक लय ट्रॅफिक लागलं, जसं की मी अंधेरीच्या जुहू बीचला आलो. अवजड वाहने डाव्या बाजूने. भाया अवजड वाहन मागे यायचा. ओंकार हात दे हात दे हात दे हात दे. मित्रांनो जे एकदम हेवी वाले आहेत ना कंटेनर, त्यांना थांबवलंय. खतरनाक खतरनाक. मित्रांनो ऑइल पडलंय. संभवून संभवून हळू 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 हळू. दिसतंय का इथे ऑइल? पोलीसवाले काका म्हणतात की इथे ऑइल सांडले, त्यामुळे आपल्याला गाडी आई ना मार एवढं दिसतंय. हो वातावरण. तर मित्रांनो पूर्ण ऑइल सांडलं इथे आणि जरा हळूच चालवावी लागेल मला गाडी, कारण इथे मला ब्लॅक दिसते. आणि बाप रे, या हात दाखव. बोगद्यात थांबू नका, डू नॉट स्टॉप ऑन टनल. आणि मित्रांनो आता चालू होतोय खंडाळा बोगदा. आता मला माहित नाही हे ऑइल कोणतं आहे, कुठे किती आहे, त्यामुळे हळूहळू जावं लागेल आपल्याला. खंडाळा बोगदा सुरू झालाय. पूर्ण ऑइलचा वास येतोय ना. हा हे पण इकडे सांडलंय. इकडे हळूहळूच घेतोय. हा स्लोच घेतोय. घाबरवतोय मध्ये जण पॉप करतोय. गेला काय वास की सांडलं अजून? तुला दिसतंय का सांडलेलं? पक्का हा गाडी हळूच ठेवतोय. मित्रांनो कुठेतरी आता ऑइल सांडलंय, तरी पण आपण हळूहळू उतरूया, नंतर मग बघूया. त्याला तिकडे बोर्ड लावलाय की परवानगी आहे आणि इथे बोर्ड लावलाय की परवानगी नाही दुचाकीवाल्यांना. असं कसं जाऊ दे, आपण स्लो जाऊया. काही घाई नाही आपल्याला. पुढे लोणावळ्यामध्ये तर एक नंबर वातावरण झालंय. तर मित्रांनो समोरचं दृश्य बघा. आपल्या मागे आहे लोणावळा राजवाची पॉइंट आणि आपल्या समोरील दृश्य बघा, एक नंबर आहे. किती मोका रोड भेटला तरी आपल्याला हळूहळू जायचंय. रिस्क नाही घ्यायची आहे. इन रेनी सीझन गो स्लो. तर आता इथे चढायचं आणि डायरेक्ट आपल्याला खाली उतरायचं. पुणे खंडाळ्यासाठी एक्झिट 300 मीटरला. तर बायकर्स लोकांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही येऊ शकता, फक्त एवढंच सांभाळून की ट्रक्स असतात, मोठमोठे कंटेनर्स असतात, त्यामुळे जरा सांभाळूनच. पुणे वाया टोल एक्सप्रेसवे. तर आपल्याला उतरायचं खाली आता. आणि मित्रांनो हा आहे एक्झिट इथे. ओके, 2 व्हीलर साठीच फक्त. आणि ते सुरू झालंय मुसळधार पाऊस पुन्हा एकदा लोणावळ्यामध्ये. आणि आपण 360 ओपन केलंय तर कुठेतरी ढाकावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो पोहोचलोय आपलं लोणावळा. तर गोप्रोची बॅटरी चेंज केली आणि एक बॅटरी आपण चार्जिंगला लावली आणि मुसळधार पाऊस आहे लोणावळ्यामध्ये. आणि किती घाई दादाला, एकदम छान वाटतंय. पण होपसो आमच्या वस्तू छान असतील, सुख्या असतील. आम्ही तरी सध्या तरी सुका आहे. मी घातलंय हे येल्लो वाला रेन जॅकेट आणि माझं वाला आहे ते ओंकारला दिलंय. मला वाटतं ओंकारला हेल्मेट मी आणलं पाहिजे होतं, पण माझ्याकडे वस्तूच एवढा होता की कसं आणू. असं ओंकारला तसं कॅप वगैरे दिले मी. आणि बघा वा, रेल्वेचा डब्बा गेला, इंजिन गेलं. इंजिन जरा गोप्रो मी केला वॉटरप्रूफ तसा, पण तरी पण मला भीती का वाटते का माहिती. जरा तरी पाणी बिणे ठप करून बंद पडला ना तर माझे परत कपाळ्यात येतील. आलोय मित्रांनो लोणावळ्याचा जो सिग्नल आहे, मेन सिग्नल, जिथून आपल्याला लोहगड, लायन्स पॉइंट, त्यानंतर बुशी डॅम कडे जाता येते, त्या सिग्नलला आलोय. आणि ही मगलनाथ चिक्की लोणावळ्यामधील फेमस, आय थिंक तो सिग्नल वाटतं पुढे आहे थोडा. हा बघा, हा तो आहे जंक्शन. आज बऱ्यापैकी नाहीये ट्रॅफिक, मला वाटतं आम्हीच लेट आलोय. उद्या बघण्यासारखी इथे गर्दी असेल. रेनकोट मध्ये पाणी कुठून आलो. तर मित्रांनो पोहोचलोय वरसोळी टोल नाका क्रॉस केलंय लोणावळा आणि खंडाळा. आणि आता थेट चाललोय ते पुण्यात दिशेने. आता आपल्याला लागेल एकविरा मातेचं मंदिर आणि कारला बुद्ध लेनिया थोड्याच अंतरावर लेफ्ट साईडला. पाऊस तर नॉनस्टॉप आता चालूच आहे. खाली खोपोलीला नव्हता, पण आता वरती आल्यापासून तर खतरनाक पाऊस चालू आहे. थांबायचं नाव नाही घेता पाऊस. तर आता सरळ आपल्याला 60 किलोमीटरचा प्रवास करायचा. आता मी पुण्याला गेलेलो, पण 2-3 वर्षा अगोदर गेलेलो. आता नाही माहित कसे रोड असणार, कुठे खड्डा असेल, काय असेल ते विसरून जाऊया आपण. असं समजा की मी पहिल्यांदाच जातोय पुण्यामध्ये. ओमकार पण बसला एकदम शांत. कारला आहे इथून 4 किलोमीटर. मित्रांनो हे आहे श्री एकविरा आई देवस्थान आणि आपल्या बुद्धिस्ट कारला लेणी. नॅशनल हायवे 4 वर आपण आहोत. सरळ आता रोड आहे, कुठे काय टर्न नाही, काय नाही, बस गाडी पळवत राहील.
आपल्या कोकणासारखं नाही इथे प्रत्येक वाटेला असं काहीच नाही, बस एक सीध्या आणि सरळ सरळ चालत राहा. फक्त खड्डा बघून पाथरगाव क्रॉस केलंय आणि इमारत बघा काही सुंदर आहे एक नंबर. पुणे आहे 50 किलोमीटर. देहू रोड सुद्धा सरळच आहे आणि खूप सुंदर असं दृश्य माझ्या नजरेस पडतंय. उजव्या साईडला ऊन पडलंय आणि त्या उन्हामध्ये त्या डोंगरावर पडलेली सावली वाहा. परत त्या डोंगरामध्ये दादा मित्रांनो या रोडला तुम्ही गाडी चालवाल तर सांभाळून. जिथे जिथे गाव आहेत ना तशी माणसं आतमध्ये घुसतात. ते बघा कुत्रा, तर असं कोण ना कोण मध्ये येतं. आता ते काका पण आले, तसंच तो कुत्रा कधीतरी मध्ये आला असेल, त्यामुळे जरा सांभाळून. कारण बऱ्यापैकी मध्ये ना गॅप आहेत आणि तिथून लोक क्रॉस करतात, गाड्या क्रॉस करतात असं. तर मस्तपैकी रोड भेटलाय, मजा येते गाडी चालवायला. मला तर इगतपुरीच्या रोडची आठवण आली खरंच. मित्रांनो बरेचसे रायडर आहेत ना ते लोणावळापर्यंत मुक्काम करून जातात, जे येतात फिरता नाही जातात, पण पुढे कोणी येत नाही जास्त. पण ऍक्च्युली पुढे पण आलं पाहिजे. सुंदर सुंदर दृश्य आणि हे बघा शेती बघा, काय शेती केली यार. आणि पुढे नदी पण जाते, वा काय सीन आहे. शेती, रेल्वेचा रूळ, नदी, डोंगर आणि हे बायकरवाले दादा. पण आपण हायवेवर थांबू नाही शकत, त्यासाठी आपण आपली राईड कंटिन्यू करूया. आता असंच 50 किलोमीटर स्ट्रेच खेचायचं आहे. वाजले 10 तरी बऱ्यापैकी पाऊस नाही म्हणून बरं वाटतंय. इथून आहे कामशेत 2 किलोमीटर. अरे वा. वडगाव, तळेगाव आणि पुणे सरळ. आणि त्या आपल्या उजव्या साईडला लालपरी मुंबई सेंट्रलची लालपरी होती. आलोय कामशेतला आणि अंदाज थोडा चुकीचा ठरला. पुण्यामध्ये आहे पाऊस. कुठेतरी वेगळ्या रूटला आलोय ना तर सगळं बदलून गेलं. आपण कसं कोकणपट्टा फिरतो, तिकडची माणसं अशी आपल्याला जाणून असतात की कसं राहणीमान असतं, काय असतं. पण आता या साईडला येतोय ना पूर्ण राहणीमान बदललंय, लोकांच्या चालरीती बदलल्यात. म्हणजे जो पुरुष आहे त्याच्या अंगावर सफेद कुर्ता, सफेद टोपी डोक्यावर, परत ती शेती वेगळ्या प्रकारची. आपल्या इथे भात बघायला मिळतो, इथे तुम्हाला जास्त करून ऊस वगैरे बघायला भेटेल. तर असं काही तर खूप छान वाटतं. शिर्डीला असं मला बघायला भेटलेलं एकदा. मित्रांनो आता काही वेळात येईल देहू 8 किलोमीटरला. पुणे आहे 33 किलोमीटर. एकदम सरळ सरळ रोड आहे, त्यामुळे ना अरे बाबा काय काका मध्येच गाडी लावली. मित्रांनो या रोडला याल ना तुम्ही जरा सांभाळून, किंवा मध्ये काही ना काय आहे, गाडी आहे. कशी तर इथे हातगाडी होती, समोर त्याने ब्रेक मारला, त्याला बघून मी ब्रेक मारला फॉट करून. परत रमलर्स आहे, त्यामुळे जरा सांभाळून. पण रोड एकदम मस्त आहे, सरळ आहे, गाडी चालवायला मजा येते. थोडं तुमचं मन कॉन्शियस होऊन जातं आणि तुम्हाला झोप यायला, त्यामुळे ते फक्त एवढं सांभाळून. बाकी छान राईड झाले आतापर्यंत. टोटल झाले 160 किलोमीटर. इथे खाली रोड गेला तो जातो पुणे द्रुतगती एक्सप्रेसवे. हे बघा असे सगळे गुस्सा आहेत. पुणे 30 किलोमीटर, चिंचवड 14, देहू रोड 5 किलोमीटर आणि सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि गुर्रम पण एक नंबर पळतोय. मला वाटतं पेट्रोल टाकायची गरज आहे. काल मी 6 लिटरचं पेट्रोल टाकलेलं पण नाही पुरलं म्हणजे जवळजवळ संपत आला. आणि हा ट्रक का असा मानवाकडा झालाय. कुठे घुसवतो हा ट्रक नक्की, आई शपथ. ओंकार रे बा जात आला धक्का मार मागून. सोमटणे टोल प्लाझा. हाय ग मान दुखायला लागली रे. इधर तो बाजू में थांबना पडेगा. तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय देहू रोडला. त्या जंक्शन आहे, आज समोर सरळ गेला तो पण पुण्याला, आणि हा पण रोड पुण्याला जातो पण फिरून जातो. आय थिंक पालखी आहे त्यामुळे सगळी वाहतूक या रोडने वळवली गेली आहे. तिकडे पूर्ण नाकाबंदी गेली. तर म्हटलं थोडे पाय मोकळे करूया. एकदम हेल्मेट वगैरे घसरत होतं. परत शूज मध्ये पण पाणी गेलेलं, तिथं पाणी काढलं आणि आता मस्तपैकी कॉफी पितोय. चला अजून 40 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. फोन केलेला मित्राला, तो हॉलवर आहे. तर आम्हाला जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे. आय थिंक किती वाजले ओंकार? 11:45 11 वाजत आले. लग्नाला मला वाटतं 12:30ला होतं का ना. हां संध्याकाळी झोपूया जाऊन. आता बघू आता कसं काय ठरतं. जरा कॉफी पितो आणि भेटूया आपण बाईकवर. तर मित्रांनो आहे ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि समथिंग पालखी आहे, त्यामुळे जाऊन देत नाही आहे. अंबिक्या चला आपण काही डिस्कशन करण्यात काही अर्थ नाहीये, त्यामुळे आता नाही माहित आपल्याला कुठून जावं लागेल. दुसरा रोड आता कुठून आहे भाई, मला पण काय आयडिया नाही दुसरा रोड कुठून आहे. मला वाटतं आता त्या हायवेने जावं लागेल. तर मित्रांनो पालखीमुळे जरा आता फिरून जावं लागेल आम्हाला. तर मित्रांनो आता आहोत देहू रोडला. 7.4 किलोमीटरला लेफ्ट घ्यायचंय, पण जिथे आम्हाला जायचंय ना तिथून आतून पण रोड आहे, पण तो ऍक्च्युली बंद आहे कारण पालखी चालू आहे आणि त्यामुळे थोडा लॉंग कट मारून जातो. आणि अजून
1 तास 42 मिनिटं दाखवतो. बापरे, एवढी कशी काय रे? 37 किलोमीटर जायचं अजून. आणि मला वाटतं पेट्रोल टाकावं लागेल आता, कारण ना 2 गाड्या आल्या. एवढं कसं काय पेट्रोल खपिलं? आय थिंक मी अगोदर पण रिझर्ववर गाडी चालवलेली, त्यामुळे अर्ध पेट्रोल रिझर्वला गेलं आणि अजून गाडी रिझर्वला तर लागली नाहीये. आणि ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली वाटतं पुण्यामधली. तर मित्रांनो, आता आहे वाकड रोडला आहे बघा, लाले चष्मेवाले. मला जरा करेक्ट करा कोणत्या रोडला आहे मी. पूर्ण आता पुणे फिरतोय मी, आतून मधून पुढून खालून मागून, मलाच ना माहित मी कुठे चाललो. अजून 30 किलोमीटर मला जायचंय. पूर्ण जर्नीची आमची वाट लागली. ओ काका, हे बा, अरे सिग्नल तरी दे. काय करतायत? सिग्नल पण नाही देत आहे, ब्रेक पण लागतोय, ब्रेकच्या लाईट पण नाही जळत आहे. कसेही घुसतायत ना सिग्नल ना काय. हे आहे पुणे. बापरे, डेंजर काम आहे सगळं, डेंजर. वाकड फाटा चोंदे पाटील जंक्शन. अरे इथून मी गेल्यासारखं वाटतंय मला. हो, काहीसा ओळखीचा मला वाटतो रोड. समोरच आपल्या भारताचा तिरंगा फडकताना दिसतोय. पुणेवाले जरा करेक्ट करा मी कुठे आहे काय आहे. तर मित्रांनो, हडपसर साठी आता राईड घेतलाय. खालूनच रेल्वे रूळ जातोय. दबलो पुण्याची ट्रॅफिक, पुण्याची माणसं, पुण्याचं वातावरण बघून. इथे मोठमोठ्या मला फॅक्टऱ्या दिसत आहेत. सांगा जरा मला कोणत्या फॅक्टरी. अजून 12 किलोमीटर जायचंय. सॉरी 9 किलोमीटर. वाजलेत 12:30. तर मित्रांनो, 2 किलोमीटर बाकी आहे आणि आम्हाला सांभाळून चालवायला लागेल. आम्ही चुकून कोणाला ठोकलो तर आपल्याकडून निबंध लिहून घेतील ना. आपण ChatGPT करूया निबंध आणि मग लिहूया. मला हा निबंध दिला पाहिजे. माझ्या गाडीमध्ये अनलिमिटेड पेट्रोल असतं तर तुम्ही लिहिला तर मी चंद्रावर गेलो असतो. हा, बॉडी पूर्ण आता दुखायला लागले. ये जगह बहुत है इधर. हाँ चलेगा भाई. राइडर लोग आ गए. भाई साउथ का हीरो लग रहा है. तर हाला की बोलण्याला फ्रेश आणि चला जेवून घ्या. तर आता जेवायला किंवा नाश्ता करायला जातोय. विधी लग्नाच्या झाल्यात, आता रिसेप्शन असेल. किती वाजता रिसेप्शन आहे रे? संध्याकाळी ना, संध्याकाळी 7-8 वाजता रिसेप्शन आहे.